बठाडेजी, तुम्ही सेलगावचे सरपंच आहेत. आतापर्यंतचा काय काय विकास इथे झालेला आहे? कोणत्या समस्या अशा होत्या ज्या इथे तुम्ही पाहिल्या, ज्या पूर्ण केल्या आहेत, आणि फ्युचरमध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन राहील आता? आणि इथे एक ग्रामपंचायत भवन नवीन करून घेतलं आणि संडाचं जे टार्गेट दिलं होतं आम्हाला 101चं, थोडं लावली, संडाचं जे टार्गेट दिलं ते टार्गेट आम्ही पूर्ण केलं. आणि मला माझ्या जो निधी मिळाला मला 14 वित्त आयोगाचा, त्यात रोड केला आणि पंचायत समिती मेंबरकडून मी रोड मागून घेतला, तो सुद्धा एक रोड केला आहे. आणि तसंच आम्हाला आता एक कोल्हापुरी बंधारा आवश्यक आहे, कारण कोल्हापुरी बंधारा जर झाला आणि कोल्हापुरी बंधारा कम पूल म्हणजे आमची वाहतुकी होईल आणि आमच्या गावाला वलताचं साधनही मिळेल. आणि तसंच आम्हाला आता आमचे सिमेंट रोड राहिले आहे गावातले, ते सिमेंट रोड होणं आवश्यक आहे. आम्हाला आमचा गाव आमचा विकासमध्ये आम्हाला ते कामं घेता येणार नाही. प्रामुख्याने हा निधी आम्हाला उपलब्ध व्हायला पाहिजे, गावातले सिमेंट रोड व्हायला पाहिजे. तसंच आम्हाला PSC इथे प्रायमरी हेल्थ सेंटर पाहिजे, ते पण आवश्यक आहे. आणि इथे तलाट्याचं कार्यालय आम्हाला आवश्यक आहे. आणि जो MECBचा एक लाईनमन आहे तो नियमित आमच्या गावात राहायला पाहिजे. आणि इथलं आमची जी समस्या आहे या गावात जे रोड खूप लहान आहेत, प्रत्येकाचं अतिक्रमण चाललं आहे आणि अतिक्रमण कोणीही मागे घ्यायला तयार नाही. आम्ही जर कारवाई घेतली तर लोकांच्या भावना वेगळ्या होतात का सरपंच मुद्दामच करतो बाबा. रोड फार अरुंद आहेत. गावामध्ये बेरोजगारी एक मुख्य समस्या असते पठाडेजी. तर ग्रामपंचायतीमार्फत बेरोजगारांना रोजगार देण्यामार्फत काही प्लॅन आहे का? हो, आमचा प्लॅन असा आहे, आम्ही रोजगार हमीचे कामं काढले आहेत. रोजगार हमीचे पांधन चालू आहे, आमचे पांधणीचं काम चालू आहे MRGS मधून. आणि तिथे काम जातात आणि आमच्याकडून या बेरोजगार जे कामाला जातात त्यांच्या मुलांना प्रशिक्षण मिळतो, ज्या महिला गटावाल्यांना, किंवा कोणता शेळीपालन आहे आणि मशीन काम आहे, याचं एक प्रशिक्षण दिलं जातं स्टार योजनेमार्फत. पठाडेजी, एक विचारत होतो की गावामध्ये छोटे छोटे उद्योगधंदे आले तर किती फायदा गावाला होऊ शकतो, आणि गावात उद्योगधंदे न येण्यामागचं कारण काय? तर कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष वाटते का? हो, दुर्लक्ष वाटतं मला. कुठे उद्योग जर छोटे छोटे धंदे जर आले तर बेरोजगारांना कामं मिळतील आणि खेड्यात चांगला व्यवसाय चालू शकतो लघु उद्योगचा. यासाठी शासनाने पाऊल उचलायला पाहिजे.